बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास शरद पवार यांच्या पक्षाकडून काही अटी आहेत असं समजतंय। एकत्र लढलो तरी आपापल्या चिन्हावरच लढणार असं सांगण्यात आलं अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार यांचा पक्ष तुतारी चिन्हावरच लढणार असल्याचं समजतंय। एकत्र लढण्याबाबत शरद पवारांचा पक्ष सकारात्मक आहेत का अशा देखील चर्चांना आता सध्या जोर आला। या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, परंतु प्रभागामध्ये काम करत असताना काही व्यक्तींच्या आम्हाला होणाऱ्या त्रासामुळे आम्ही या ठिकाणी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रभागातील जे प्रश्न आहेत ते सोडवताना संघर्ष करावा लागला आणि संघर्षामधनं कामं कुठंतरी होत नाहीत असं दिसत असताना माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी। अजितदादांबरोबर काम करायचं सगळे माझे सहकारी आज या ठिकाणी अश्विनीताई जाधव माजी नगरसेवक आहेत, शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षा रुपालीताई आल्लाट आहेत। तर ह्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या भागामध्ये जर शहर जर चांगलं घडवायचं असेल तर अजितदादांशिवाय पर्याय नाही। देशामध्ये पुण्याची आणि पिंपरी चिंचवड शहराची जी ओळख आहे ही फक्त पवारसाहेब असतील, अजितदादा असतील यांच्यामुळंच आहे। त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे।